3.5 कोटींचे फूड कोर्ट गाळे पण भाडे 92,000। आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ महापालिकेचे 49 गाळे 18 महिन्यांपासून रिकामे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतील आणखी एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ भरकादेवी आईस्क्रीम समोर 3.5 कोटी रुपये खर्चून बांधलेले 49 फूड कोर्ट गाळे तब्बल 18 महिन्यांपासून रिकामेच आहेत। महापालिकेने या गाळ्यांचे भाडे ठरवलं तब्बल 92,000 प्रति महिना किंवा 74 लाख 10 वर्षासाठी। इतक्या अवास्तव दरामुळे एकाही व्यावसायिकानं या गाळ्यांसाठी आज तागायत अर्ज केलेला नाही। परिणामी हे गाळे बंद अवस्थेत धूळ खात पडून आहेत। छोटे व्यावसायिक, महिला बचत गट, अंध अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी हे गाळे सवलतीच्या दरात किंवा भाडे तत्वावर दिले गेले असते तर स्थानिक उद्योजकांना मोठा आधार मिळाला असता। एकीकडे कोट्यावधींच्या मालमत्ता राजकीय नेत्यांना व त्यांच्या समर्थकांना बहाल केल्या जात आहेत, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांसाठी उभे करण्यात आलेले गाळे वापरातच आणले गेलेले नाहीत। या प्रकरणात महापालिका आयुक्त, संबंधित भूमी अभिलेख अधिकारी आणि प्रभागीय कार्यालयांच्या निष्क्रियतेमुळे हे आर्थिक आणि सामाजिक संसाधनांची नासाडी होत असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहर भाजपा सरचिटणीस सचिन काळभोर यांनी केला। आता या प्रकरणाची चौकशी करून गाळ्यांचे भाडे धोरण पुनर्विचारात घ्यावा आणि गरजू घटकांना ते सवलतीच्या दरात द्यावेत अशी मागणी जोर धरते आहे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।